तुझी मी यार तू माझा प्यार तुझ्यावर दिल माझं प्रेमाचा घालून हात तुझी मी यार तू माझा प्यार. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फुल कडक आणि खतरनाक झालेला आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर मी जो कोणता व्हिडिओ अपलोड करेल तर त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. आपण तेथे जे काही मटेरियल असते ते आपण अगदी फ्रीमध्ये देत असतो. तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला येथे VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे. तर मी इथं स्पीड VPN वापरलेले आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करून त्या रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि रेशो याला 9.16 सिलेक्ट करून घ्यायचं. तर त्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करून फोटोला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचे आहे. फोटो व्यवस्थितपणे सेट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरले करून तुम्हाला मी इथं बिटमॅप व्हिडिओ दिलेला आहे. तर तो बिटमॅपमध्ये तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर बिटमॅप व्हिडिओ ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची ड्युरेशन आहे ते व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेऊन जायचे आहे. तर त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला इथं व्यवस्थितपणे बघून घ्यायचा आहे. तर इथं सर्वात आधी तुम्हाला पिठ लावण्याकरता व्यवस्थितपणे हा व्हिडिओ बघावा लागेल. तर तुम्ही अशा प्रकारे इथं बघून इथं फोटोला इथं कट करून घ्यायचे आहे. तर माझी पहिली बीट इथे येत आहे, तर मी इथं फोटोला कट करून घेतो. नंतर सेकंड बीट तुम्ही इथं बघू शकता, सेकंड बीट माझी इथे येत आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही इथं सर्व इथं बीट लावून घ्या. तर बीट लागल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्या बीट व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला ओव्हरलेवरती जायचं आहे आणि त्याला आता 0 करून घ्यायचे आहे. 0 केल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला येथे तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड ॲड करायचे आहे. तर त्याकरता सिम्पली तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती जायचं आहे. दुसऱ्या फोटोच्या एकदम मधात जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं ॲड ओव्हरलेवरती जायचं आहे. तर सिम्पली तुम्ही इथं ओव्हरलेवरती क्लिक करा. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड ओव्हरले दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला इथं व्हाईट बॅकग्राऊंड दिलेले आहे मी. तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहे. तर हे बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली याला व्यवस्थितपणे व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर याला व्यवस्थितपणे व्हिडिओच्या एंडपर्यंत आपण घेऊन जाऊ. तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा सुरुवातीला यायचं आहे. इथं लक्षपूर्वक ध्यान द्या तुम्ही. त्यानंतर इथं जे तिसरा फोटो आहे त्याच्या एकदम सेंटरला यायचं आहे आणि इथं कट लावून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर चौथ्या फोटोला पण इथं कट लावून घ्यायचं आहे सेंटरला येऊन. अशाच प्रकारे इथं सर्वांना कट लावून घ्या. एकदम सेंटरला कट लागले पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन पुन्हा जो पहिला फोटो दिलेला आहे त्या फोटोवरती क्लिक त्याला व्यवस्थितपणे इथं लहान करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दुसरा फोटोला करून दाखवतो तुम्हाला. अशाच प्रकारे तुम्ही इथं सर्व फोटोंना इथं लहान करून घ्या. फोटो हे ते व्यवस्थितपणे ॲडजस्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहेत. तर ॲनिमेशन लावण्याकरता ॲनिमेशनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथं इन कॅटेगरीमध्ये रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. तर हा इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला तिसऱ्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. नंतर तुम्हाला इथं चौथ्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट दिसून येईल. हा इफेक्ट लावायचा आहे. नंतर तुम्हाला इथं 5व्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट लावायचा आहे आणि येसवरती क्लिक करायचं आहे. नंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथं सोडून द्यायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला आता सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट पुन्हा लावायचा आहे. तर त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन इन कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट इथं लावायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोला जाऊन रॉक व्हर्टिकली लावायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला जाऊन तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल लावायचं आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही इथं ॲनिमेशन लावून घ्या. तर इथं ॲनिमेशन लावल्यानंतर तुम्हाला इथं हे जे सुरुवातीला ट्रान्समिशन दिलेले आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कॅमेरा कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं पुल आउट हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे ॲड करून घ्या. तर हा इफेक्ट इथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं इफेक्ट लावायचे आहेत. तर इफेक्ट लावण्याकरता सिम्पली तुम्हाला इथे सुरुवातीच्या फोटोला तुम्हाला इथं येऊन तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डायमंड झूम ॲक्टिव्हेट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. ह्याला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्या. नंतर जो सेकंड फोटो दिलेला आहे त्या फोटोला तुम्हाला इफेक्ट लावायचा नाही आहे. तर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करा आणि तुम्हाला इथं बटरफ्लायज हे कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि तुम्हाला इथं बटरफ्लायज हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्या. नंतर याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला चौथ्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून लव कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. लव कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं हार्टबीट हा इफेक्ट इथे दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितपणे इथं ॲड करून घ्या. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्या. व्यवस्थितपणे ॲडजस्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला टोटल फ्लेम्स हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. नंतर याला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला 6व्या फोटोवरती जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं बटरफ्लायज ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला इथं बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. तर हा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला इथं मिरर 3 लेअर हा इफेक्ट दिसून येईल. तर याला ॲड करण्या अगोदर तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. याचे वर्टिकल जे आहे ते तुम्हाला 0 करून घ्यायचे आहे आणि फिल्टर जे आहे ते पण तुम्हाला 0 करून घ्यायचे आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही याला व्यवस्थितपणे पहिले ॲडजस्ट करून घ्या. तर इथं ॲडजस्ट झाल्यानंतर फोटोला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करा. ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टला इथं व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं की लावायची आहे आणि तुम्हाला इथं इफेक्ट चेंजला जाऊन ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल याचे 40 करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे ते 40 करून घेतले मी आणि यानंतर तुम्हाला पुन्हा याच फोटोला आणखी एक इफेक्ट लावायचा आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं मिनी रेनबो लव कॅटेगरी सिलेक्ट करून मिनी रेनबो हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला जो पुढचा फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्हाला इथं सोडून द्यायचा आहे आणि याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं बॉडी इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला लव ट्रेंडिंगमध्येच फ्लिप इट हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. तर हा इफेक्ट तुम्ही इथं व्यवस्थितपणे ॲड करून घ्या आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्या. नंतर एंडच्या फोटोवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला हॅरिकेन हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं ॲड करून घ्या. यानंतर तुम्हाला जे कॅपकटचे लॉको दिसून येत आहे ते लॉको इथून डिलीट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं इफेक्ट लावणं झालेलं आहे. यानंतर तुम्हाला सिम्पली येथे एक PNG लावायचं आहे. PNG लावण्याकरता ओवरवरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं PNG दिलेला आहे तो PNG इथं व्यवस्थितपणे सेट करून घ्या. तर इथं सेट करण्या अगोदर तुम्हाला इथं ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं रोटेटमध्ये जायचं आहे. रोटेटमध्ये जाऊन तुम्हाला इथं -20 करून घ्यायचे आहे. -20 केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्या. व्यवस्थितपणे सेट झाल्यानंतर याची जी ड्युरेशन आहे तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जायची आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपैकी एडिट झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करत जा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.